हॅलो छोट्या मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत जंगलातल्या सर्वात खोडकर पण गोड माकडाला, बोब्याला. खोड्या करताना मजा खूप येते, पण बोब्याला आज कळणार आहे की मजा तेव्हाच खरी जेव्हा ती इतरांना दुखवत नाही. तर चला मग सुरू करूया आजची धम्माल आणि शिकवण देणारी गोष्ट. एका हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते. हत्ती, ससा, मोर, हरिण, पोपट, मांजर, साप आणि एक चंचल माकड बोब्या. बोब्या खूप हुशार होता, पण त्याच्यात एक खोडकर सवय होती. तो प्रत्येकाला चिडवायचा, मजा म्हणून खोड्या काढायचा आणि सतत उड्या मारत राहायचा. एकदा बोब्या हत्तीच्या पाठीवर उड्या मारत आला. त्याने हत्तीच्या कानाला ओढलं. हत्ती मोठ्याने ओरडला. हत्ती म्हणाला, अरे बोब्या, मला त्रास देऊ नको, मी आराम करतोय. पण बोब्या हसला आणि म्हणाला, अहो हत्ती काका, थोडी मजा करा ना माझ्यासोबत. हत्ती म्हणाला, हा बोब्या कधी सुधारतो काय माहित. दुसऱ्या दिवशी मोराने आपला सुंदर पिसारा पसरून नाचायला सुरुवात केली. सगळे प्राणी मोराचा नाच पाहायला जमले. तेवढ्यात बोब्या झाडावरून खाली उडी मारून आला आणि मोराच्या मागे आवाज काढत काढत नाचायला लागला. मोराचा नाच थांबला. सर्व प्राण्यांचे चेहरे पडले. ससा रागाने म्हणाला, बोब्या, तू प्रत्येकांना असा का त्रास देतोस? पण बोब्या पुन्हा हसला. तो म्हणाला, मी तर फक्त मजा करत होतो. एक दिवस अचानक जंगलात मोठी आग लागली. धुराचे ढग आकाशात पसरले. सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पळू लागले. हत्तीने पाणी फेकून आगीचा रस्ता अडवला. हरणांनी लहान प्राण्यांना सुरक्षित जागेकडे नेलं. पोपट उडत जाऊन आग किती पसरली आहे ते पाहत होता. सगळे मिळून मदत करत होते, पण बोब्याचा कुठेही पत्ता दिसत नव्हता. थोड्या वेळाने कळलं की बोब्या मोठ्या झाडाच्या वरच्या फांदीवर अडकला आहे. धुरामुळे त्याला खाली उतरताही येत नव्हतं. बोब्या रडू लागला, मला वाचवा, मला वाचवा, मी खाली उतरू शकत नाहीये. सगळे प्राणी धावत आले. हत्ती म्हणाला, चला आपण मिळून बोब्याला वाचवूया. हत्तीने पाण्याचे फवारे मारून आग शांत केली. थोड्या प्रयत्नानंतर बोब्या खाली उतरला. तो रडत रडत म्हणाला, मी तुम्हाला नेहमी त्रास दिला, पण तुम्ही तरीही मला वाचवलं. त्या दिवसानंतर बोब्या खूप बदलला. आता तो कोणालाही चिडवत नव्हता, खोड्या काढत नव्हता. उलट तो सगळ्यांना मदत करायचा, त्यांच्या सोबतच राहायचा. एक दिवस हत्ती काका म्हणाले, बोब्या, तू तर आता खरंच शहाणा झालास. बोब्या हसून म्हणाला, इतरांना त्रास देणारी मजा कधीच मजा नसते. तर मित्रांनो, खोडकर बोब्याला आज समज आली आणि तो आज खरोखरच शहाणा झाला. आणि तुम्ही लक्षात ठेवा, दुसऱ्याला हसवणं चांगलं, पण दुखवणं अजिबात नाही. नेहमी दयाळू, प्रेम आणि मदतीला तयार राहा. पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीत. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा. या गोष्टीला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.